नमस्कार, मी रेश्मा झेरान ब्युटी स्टुडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर तुम्ही कसे आहात? सगळे छानच असाल। मी पण खूप छान आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑइल हेड मसाज। तुम्ही बघू शकता की ऑइल हेड मसाज करायचा कसा, अप्लाय करायचं कसं। तर आता तुम्ही व्यवस्थित डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा। पहिलं गोष्ट म्हणजे केसांचं व्यवस्थित गुंडा काढून घ्यायचा आहे। एका बाउलमध्ये ऑइल घ्यायचं आहे, कॉटन घ्यायचं आहे। हा कॉटन व्यवस्थित ऑइलमध्ये भिजून घ्यायचा आहे आणि हा अशा प्रकारे भिजवल्यानंतर ना अशा प्रकारे हे ऑइल व्यवस्थित स्काल्पवरती टाकायचं आहे। आपल्याला हेअर वरती ऑइल टाकायचं नाही आहे। पहिलं हे ऑइल व्यवस्थित लावून घ्यायचे। स्काल्पला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। तुम्ही बघा, अशाच प्रकारे ऑइल गेलं पाहिजे केसांना। तुम्ही जर हेअर ऑइल केसांना लावत असाल तर ते व्यवस्थित पूर्ण केसांमध्ये, पूर्ण स्काल्पमध्ये ऑब्झर्व झालं पाहिजे। एक एक असं भांग पाडून ॲप्लिकेशन घेऊन तुम्ही बघा, व्यवस्थित स्काल्पला अशा प्रकारे ऑइल लावून घ्यायचे। स्काल्पलाच ऑइल लागलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ना तुम्ही केसांना ऑइल लावा। पण पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या भांगामध्ये ऑइल व्यवस्थित लागलं पाहिजे। पुढचं ॲप्लिकेशन आपलं झालेलं आहे, तुम्ही बघितलंय। त्याचप्रमाणे मागे सुद्धा आपण अशाच प्रकारे हेअर ऑइल लावून घ्यायचं। तुम्ही बोलत असाल की एवढं हेअर ऑइल का लावायचं? जर आपण हेअर ऑइल व्यवस्थित जर स्काल्पला लावलं तरच त्याचा चांगला फायदा आहे। हेअर ऑइल लावल्याने डॅन्ड्रफ होत नाही। हेअर ऑइल लावल्याने केसांची वाढ होते, केसांना चांगली चमक येते आणि केस वाढण्यासाठी मदत होते। तुम्ही बघितलं की अशा प्रकारे हेअर ऑइल व्यवस्थित भांगामध्ये मी व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे। ठीक आहे, पुढचा भाग झाला आहे, मागचा पण भाग व्यवस्थित झालेला आहे हेअर ऑइल लावून। आता मी पूर्ण केसांना जी लेंथ आहे त्या केसांना सुद्धा हेअर ऑइल जे उरलेलं असेल ते आपण अशा प्रकारे लावून घेऊया। आता हे हेअर ऑइल लावायची पद्धत मी तुम्हाला दाखवली कशी लावायची। स्टार्ट टू एंड पर्यंत व्यवस्थित ऑइल लावून घेतलेलं आहे। ऑइलचं ॲप्लिकेशन झालेलं आहे। आता मसाज स्टार्ट करणार आहोत आपण। हेअर मसाज सुरू करू। ऑइल कसं लावलं आहे मी ते तुम्हाला दाखवलं आहे। आता हेअर मसाज करताना आपण नेहमी फिंगरचाच वापर करायचा। फिंगरनी व्यवस्थित स्टार्टपासून ते एंडपर्यंत राऊंड करून व्यवस्थित पूर्ण स्काल्पला क्लायंटला सहन होईल ह्या प्रेशरनीच मसाज द्यायचा आहे आणि स्काल्पलाच मसाज द्यायचा आहे। केस ताणली नाही गेली पाहिजे, ओढली नाही गेली पाहिजे, क्लायंटला इरिटेशन नाही झालं पाहिजे। व्यवस्थित राऊंड स्काल्पला रिलॅक्स वाटलं पाहिजे। अशा प्रकारे आपण मसाज करायचा। कानाच्या मागच्या साईडला व्यवस्थित ज्या फिंगरनी एक साईड पूर्ण राऊंड वरून ते खालीपर्यंत मी स्टेप बाय स्टेप गेले आणि खालच्या साईडनी सुद्धा मी अशा प्रकारे वरती राऊंड करत आले। त्याचबरोबर सेम ह्या साईडला सुद्धा त्या व्यवस्थित हळूवारपणे आपण प्रेशरनी प्रेस करून वरच्या साईडला हळूवारपणे
वरच्या साईडला जायचं. त्याचप्रमाणे तसंच खालच्या साईडला हळूवारपणे यायचं. त्यानंतर मधल्या साईडला खाली मान करून अशा प्रकारे वरच्या साईडला राऊंड 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 करून पूर्ण प्रेशरने स्टार्टपर्यंत जाऊन असे केस पकडून कानाच्या साईडला या वेन्स व्यवस्थित पकडून असा मसाज द्यायचा आहे. इथे मसाज दिल्यानंतर क्लायंटला जास्त प्रमाणामध्ये रिलॅक्स वाटतं. हेड मसाज हा खूप जास्त प्रमाणात महत्त्वाचा आहे, कारण हेड मसाज हा आपण हेअर स्पामध्ये सुद्धा देतो आणि ऑइलमध्ये सुद्धा देतो. कारण हेड मसाजने स्काल्प रिलॅक्स वाटतं, डोकं शांत राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केसांना याचा खूप छान प्रकारे रिझल्ट आहे. जर स्काल्प रिलॅक्स असेल, स्काल्प जर चांगला असेल तरच त्याचा फायदा केसांवरती होतो. जर तुम्ही केसांना ऑइल लावलं नाही, फ्रिझीनेस येतो, ड्राय होतात, हेअरफॉल होतो, केस वाढत नाही. त्यामुळे तुम्हाला हेअर ऑइल हे केसांना लावणं फार गरजेचं आहे. तर आठवड्यातून 2 वेळेस तरी तुम्ही केसांना ऑइल लावत जावा. त्यामुळे केसांना पोषण भेटते, ऑक्सिजन भेटतो, केस वाढायला मदत होते, ड्राय होत नाही, फ्रिझी होत नाही. त्यामुळे ऑइल हे लावणं गरजेचं आहे. इयरच्या साईडला, बॅकला आणि फ्रंटला दोन्ही बोटांनी व्यवस्थित पकडून प्रेशर पॉईंट द्यायचा आहे आणि छान असं वरून ते खालच्या पाकळीपर्यंत कानाच्या आणि वरच्या साईडला छान प्रकारे असं मसाज देऊन व्यवस्थित ह्या साईडला प्रेशर पॉईंट द्यायचा आहे. हा प्रेशर पॉईंट आहे. तुम्ही फोरहेडला सुद्धा अशा प्रकारे मसाज देऊ शकता. आयब्रोजच्या साईडला सुद्धा तुम्ही मध्यभागी आणि आयब्रोजच्या साईडला प्रेशर पॉईंट देऊ शकता. त्याचप्रमाणे फोरहेड कानापर्यंत, इयरपर्यंत जाऊन, मागच्या साईडपर्यंत जाऊन व्यवस्थित पुढून ते मागे व्यवस्थित तिथून तसाच खालच्या साईडला येऊन मानेला द्यायचा आहे. अशा प्रकारे व्यवस्थित हेड मसाज दोन्ही हातांनी लेफ्ट आणि राईट साईडला राऊंड राऊंड फिंगरने तुम्ही मसाज अशा प्रकारे द्यायचा. ज्यावेळेस पूर्ण केसांमध्ये ऑइल ऑब्झर्व होतं त्याच्यानंतर लास्टला तुम्ही ह्या बाजूला अशा प्रकारे केसाचा हा छोटा छोटा भाग घेऊन तुम्ही अशा प्रकारे ओढू शकता. पण जास्त हळूहळू प्रमाणामध्ये तुम्ही छोट्या बटा घेऊन हे अशा प्रकारे तुम्ही असं खेचायचं की जेणेकरून कस्टमरला, क्लायंटला सुद्धा इरिटेट होणार नाही. आणि हे प्रेशर पॉईंट ओढायचे. हे कसे ओढायचे तर ह्या फिंगरमध्ये ही एक बट घ्यायची आहे. अशा प्रकारे एकच राऊंड मारून त्याला असं पकडून ह्या अंगठ्याने फक्त असं ओढायचं आहे. जास्त प्रमाणामध्ये ओढायचं नाही की जेणेकरून क्लायंटला इरिटेट होईल. तुम्ही बघू शकता मी जसं सांगितलं आहे त्याचप्रमाणे सगळे काही तुमचे
प्रेशर पॉईंट केसांनी असे ओढून घ्या. बघा तुम्ही. त्यानंतरनं तुम्हाला जर गरज वाटली क्लायंटचे केसांची, काय तुमची समस्या असेल त्याच्यावरून तुम्ही केसांना तुम्ही स्टीमसुद्धा देऊ शकता. तुम्हाला वाटलं तर तुम्ही केसांना स्टीम देऊ शकता. पण केस कसे आहेत, जर ड्राय असेल तर स्टीम देऊ नका, फ्रीजी असेल तर स्टीम देऊ नका, नाहीतर अदरवाईज तुम्ही केसांना स्टीम देऊ शकता. या अशा प्रकारे आपला हेड ऑइल मसाज कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशा प्रकारे हेड मसाज तुमचा कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि हा नॉलेजेबल व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्समध्ये सुद्धा शेअर करू शकता. आणि जर काही प्रॉब्लेम असेल, काही क्वेरी असेल तर तुम्ही मला कमेंट करायला बिलकुल विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.